स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे. नुकतीच आचारसंहिता संपली आहे, म्हणजे कालच आचारसंहिता संपली आहे. 20 तारखेचा जो काही महाराष्ट्रातील 5वा टप्पा होता तो कालच कंप्लीट झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात जे काही 20 तारखेला पवित्र पोर्टलला जे काही नवीन अधिसूचना आलेल्या आहे, सूचना टाकलेल्या आहेत, 6 सूचना टाकलेल्या आहेत, त्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. आपण माझ्या या चॅनलला नवीन बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून एज्युकेशन संदर्भातील ज्या काही जाहिराती आहेत, जे काही ॲडमिशन प्रोसेस आहेत, मोफत शिक्षणाच्या संधी आहे, शिक्षक भरती संदर्भातील ज्या काही माहिती आहे, या संदर्भात आपल्याला कायमस्वरूपी ही माहिती अपडेट म्हणून आपल्याला मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, तर पवित्र पोर्टलचा पहिला जो टप्पा आहे तो पहिला टप्पा आणि म्हणजेच पहिला राऊंड हा पूर्ण झालेला आहे. यामध्ये अधिसूचना अशा जाहीर केलेल्या आहेत पवित्र पोर्टलवरती की ज्या काही पहिल्यांदा नियुक्ती दिलेल्या आहेत, 4474 विद्यार्थ्यांचे जे काही लिस्ट लागली आहे पहिल्या राऊंडमध्ये, त्यामधील 4093 विद्यार्थ्यांनी नियुक्तीपत्र दाखल केल्यानंतर ते रुजू झालेले आहेत. म्हणजे 100% हे विद्यार्थी रुजू झाले असे समजा विद्यार्थी मित्रांनो. तर यातील जे काही विद्यार्थी राहिलेले आहेत ते विद्यार्थी रुजू होतीलच, कारण आता आचारसंहिता जाहीर झालेली आहे, म्हणजे आचारसंहिता संपलेली आहे. त्यामुळे हा मार्ग जो आहे हा मार्ग मोकळे झालेला आहे. त्यानंतर ज्या काही शेवटच्या टप्प्यामधली जे काही आता भरती होणार आहे, म्हणजे पहिला टप्पा हा विदाऊट इंटरव्ह्यू आणि दुसरा जो आहे विथ इंटरव्ह्यू जो काही टप्पा आहे, हा टप्पा आता होणार आहे. तर विद्यार्थ्यांच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे विथ इंटरव्ह्यूच्या संदर्भातील ज्या काही गोष्टी आहेत की ही भरती नेमकी होणार कशी होणार, पारदर्शकतेच्या पद्धतीनं होईल की इतर पद्धतीनं होईल, म्हणून विद्यार्थी कायमस्वरूपी या संभ्रमात असतात. पण याकरिता पवित्र पोर्टलने आधीच हे सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं आम्ही पहिली भरती बाह्य हस्तक्षेपाविना जे पूर्ण केलेली आहे, तशीच ही भरतीसुद्धा बाह्य हस्तक्षेपाविना पूर्ण होणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांना कोणताही दुराग्रह आपल्या मनात ठेवू नये. मग या संदर्भात त्यांनी अजून एक अधिसूचना दिलेली आहे की जी भरती विना मुलाखत म्हणजे विथ मुलाखत आहे, या मुलाखतीच्या संदर्भात आम्ही 30 मार्काची जी काही आहे 30 मार्काची जी कार्यपद्धती आहे, ही मानक कार्यपद्धती ते तयार करण्याकरिता शासन त्यावरती काम करत आहे. आणि हे जे काम आहे हे शासकीय निर्णय जो आहे, शासन निर्णय जो आहे 6 जुलै 2023चा, यातील काही तरतुदी आहे, या तरतुदीला समोर ठेवून ही आम्ही मानक 30 मार्काची मानक पद्धती सुरुवात म्हणजे बनवत आहेत. यामुळे कोणताही बाह्य हस्तक्षेप होणार नाही. याकरिता विद्यार्थ्यांनो, तुम्ही संभ्रमात राहू नका. भरती ही चांगल्या पद्धतीनंच होणार आहे. नंतर ज्या काही इतर लोकांचे जे काही फेक न्यूज येतात, याला बळी न पडता आपण कोणत्याही गोष्टीची स्वतः पडताळणी करायची आहे. याकरिता शासन आणि पवित्र पोर्टलद्वारा जी भरती केली जाते त्यावरती बुलेटिन टाकलं जाते. त्या बुलेटिनवर विश्वास ठेवायचा आहे. इकडे तिकडे जे काही व्हिडिओ येत असेल, बातम्या येत असेल, यावर विश्वास न ठेवता कशी भरती पारदर्शक होईल याकरिता आम्ही वेळोवेळी, जसं कालच यांनी हे जे नवीन 6 सूचना टाकल्यात, या सूचनेच्या संदर्भात जसं टाकलेलं आहे त्याच पद्धतीने भरती कधी होणार आहे, टप्पा कधी लागणार आहे, दुसरा टप्पा कधी होणार आहे, विथ मुलाखतचा टप्पा कसा होणार आहे, या संदर्भात वेळोवेळी अपडेट आपल्याला या पवित्र पोर्टलला मिळत जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे कोणत्याही फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका, अशी सुद्धा सूचना या ठिकाणी दिलेली आहे. आणि आम्ही जी कारवाई आहे ह्या कारवाई करता जे काही नियुक्ती अधिकारी आहे, हे नियुक्ती अधिकारी कामाला लागलेले आहेत आणि नक्कीच लवकर भरती होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आला आहे फक्त रयत शिक्षण संस्थेचा, कारण रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना अजूनही नियुक्तीपत्र म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच झालेलं नाही, कागदपत्र पडताळणीच झाली नाही आहे. त्यामुळे त्यांना नियुक्तीपत्र देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता ही भरतीसुद्धा लवकरात लवकर कशी होईल याकरिता विद्यार्थ्यांनो, आपण एकजूट राहून शासनाला किंवा आपण संस्थेला, म्हणजे रयत शिक्षण संस्था असो की शासनाला पाठपुरावा जर करत राहिलो तर कायमस्वरूपी आपल्याला पटकन लवकर आपल्याला आपली नियुक्ती मिळेल. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण पुढील जे 6 महिने असणार आहेत पुन्हा आचारसंहितेमध्ये अडकणार आहोत. आचारसंहितेमध्ये अडकण्यामागचं एक कारण सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, आताच आपल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आपल्याला पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आपल्या महाराष्ट्रामध्ये लागणार आहेत ऑक्टोबरमध्ये. म्हणजे हे ऑक्टोबरमध्ये जर निवडणुका लागणार असेल तर सप्टेंबरमध्ये विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये नक्कीच पुन्हा आपल्या आचारसंहिता लागणार आहे. म्हणून आपण पुन्हा भरती आचारसंहितेमध्ये अडकू नये याकरिता कायमस्वरूपी एकजूट राहा, पाठपुरावा करा आणि शासनाकडून लवकरात लवकर कशी आपली भरती पूर्ण होईल आणि कसे नियुक्ती आदेश लवकर मिळतील, लवकर कसा राऊंड लागेल,
याकरिता आपण प्रयत्नशील. माझ्या या चॅनलला आपण जर पहिल्यांदा बघत असाल आणि हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ माझा कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मला माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.